बातमी येते नीट परीक्षेसंदर्भातली। फेरपरीक्षा नुकतीच झाली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याचा निकालही समोर आला आणि असं वाटत होतं कुठेतरी की हे सगळं आता सुरळीत झालेलं, पण तेवढ्यात काही पुन्हा तक्रारी आलेल्या दिसतात। त्यामुळे पुन्हा एकदा नीट फेरपरीक्षा जी आहे ती केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळतंय। घोळ काही संपत नाहीये। कहर म्हणजे आता निकालात सावळा गोंधळ झाल्याचं समोर आल्यावर अनेक विद्यार्थ्यांसह पालकांची झोप उडाली आहे। बीड आणि पुण्यासह अनेक ठिकाणी वेबसाईटवरचे गुण आणि प्रत्यक्षात मिळालेले गुण याच्यात मोठी तफावत पाहायला मिळते। बीडमध्ये पालकांनी न्यायालयात जाण्याचा एल्गार केलाय, तर बीडमध्ये ज्ञानेश्वरी पवार या टॉपरच्या शर्यतीत असणाऱ्या विद्यार्थिनीला केवळ 87 गुण मिळाले। त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय। यामुळे एनटीएच्या कारभारावरच प्रश्न निर्माण झालाय। आरोपांवर एनटीए काय उत्तर देणार याकडे देशभरातले लाखो विद्यार्थी आणि पालक यांचं लक्ष लागलंय। तेव्हा फेरपरीक्षेनंतरच्या निकालात देखील अशा प्रकारे आता तक्रारी समोर येत असल्यामुळे, घोळ समोर येत असल्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय। एकीकडे हे सगळे गोंधळ समोर आलेले असले तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र ही गुणपत्रिकेची जी प्रक्रिया आहे सगळी ती पारदर्शकपणे पार पडली असा निर्वाळा दिलाय। मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतात बघूया। एकूण सगळी प्रक्रिया जी आहे ही पारदर्शी आहे। त्यामुळे जी काही आन्सर शीट आहे त्या आन्सर शीटवरनं किती मार्क्स मिळाले पाहिजे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी काढलं जाऊ शकतं। कोणाचा काही ग्रीव्हियन्स असेल तर त्यांनी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीकडे जावं आणि त्या एजन्सीमध्ये आपला ग्रीव्हियन्स मांडावा। मला असं वाटतं की अतिशय सायंटिफिक आणि पारदर्शीप्रमाणे ही संपूर्ण परीक्षा पार पडलेली आहे। त्यामुळे जर कोणाला ग्रीव्हियन्स असेल तर ग्रीव्हियन्स रिड्रेसलची सिस्टीम आहे, तिथे त्यांनी गेलं पाहिजे।